खेडेगावामध्ये त्याला परोड या नावाने ओळखतात, कारण घोणस म्हणजे दिवाळीचा बोनस. खूप अनुभवी सर्पमित्र जे 30-30 वर्षापासून काम करतात त्यांना सुद्धा बाईट झालेला आहे. हा घोणसचा आणि ह्या घोणसचा फोटो बघा तुम्ही. तर आपण चिमटा जरी हातात घेतला, टॉंग जरी हातात घेतली, तर त्यांना ते गरम रक्त लगेच जाणवतो कुठे ते हातावर पण चावू शकतात. असं सेफ्टीने पकडला तो आणि त्याच्या बेंबीला एक दिवसावर चावला. आणि याच्या पुढचा जो फोटो आहे तो मी तुम्हाला दाखवू पण शकत. ती स्किन जी आहे तिची पूर्ण ती निघलेली होती, पूर्ण लाल झालेलं होतं. तो फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही. घोणस पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात. 60-70 पिल्लं तर कुठं गेले. जे शेतकरी असतात अशा ठिकाणी लाकडामध्ये बसणारा साप आहे, जिथं लाकडाचे ढिगारा तुम्ही ठेवलेला असतात, सरपंच जिथं ठेवलेला असतो पाचोळा, याच्यामध्ये मिळता जुळता कलर असतो. सायटोटॉक्सिक जे हे काय करतं समजी ती अशी खराब करणं, पगळून टाकणं, किडनी डॅमेज करणं, हे काम नेफ्रोटॉक्सिक नावाचं विष करतं. लहान असतात त्यावेळेस त्यांचे ब्लॅक असतात व हळूहळू ते फिकट होत चालतात. आणि मी पण घाबरतो, सगळे सर्पमित्र त्या सापाला घाबर. नमस्कार, आदाब, राम राम, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर 27 नोव्हेंबर 2019 त्या काळामध्ये मी 6 वर्ष कंप्लीट होती. आता उद्याच आज 27 नोव्हेंबर 2025 आहे, तर 7वं वर्ष चालू होईल त्याला. तर मी त्यावेळेस एक व्हिडिओ टाकला होता घोणस सापाची माहिती मराठी. तर यामुळे व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी त्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं, भरपूर प्रतिसाद दिला. अख्ख्या महाराष्ट्रातून मला भरपूर जणांचे फोन आले, घोणस बद्दल प्रश्न विचारत होते, घोणस बद्दल काही बाईट झाली तेव्हा विचारत होते. तर असंच प्रेम देत चला. तर त्यावेळेस माझ्याकडे काय माईक नव्हता किंवा कॅमेरा नव्हता, साधा एक फोन होता आणि त्यावेळेस मी असा तो व्हिडिओ शूट केलेला. पण आता थोडा चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय परत 27 नोव्हेंबर 2025 मध्ये. तर मित्रांनो, आपण आज घोणस सापाबद्दल चर्चा करूया. घोणस जो साप आहे याला मराठीमध्ये घोणस म्हणतात, इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात. अजून वेगळ्या वेगळ्या प्रांतात त्याचे वेगवेगळे नाव असतात. दबोया, कोणी चिठ्ठी, असे भरपूर नाव आहे. दबोया, रसली. खेडेगावामध्ये त्याला परोड या नावाने ओळखतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आता काय दाखवत नाही, माझ्याकडे रिलीज करायला मी आत्ताच रिलीज केले, 4 घोणस रिलीज केले. कारण घोणस म्हणजे दिवाळीचा बोनस आम्ही असं म्हणत असतो. आणि या थंडीच्या सीझन मध्ये कंटिन्यू घोणसचे कॉल आम्हाला चालू असतात. तर त्यामुळे कंटिन्यू घोणस आहे, पण ते व्हिडिओ दाखवण्यापेक्षा माझं लक्ष व्हिडिओत राहणार. आणि मी पण घाबरतो, सगळे सर्पमित्र त्या सापाला घाबरतात, म्हणजे इतका खतरनाक साप आहे. तर रिस्क घेण्यापेक्षा तुम्हाला ते फोटो व्यवस्थित दिसेल एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम जवळून झूमिंग करून तुम्हाला दाखवतो, त्याचे स्पॉट दाखवतो, कशा पद्धतीचे त्याचे स्पॉट असतात ते तुम्ही या फोटोमध्ये बघा. या साईडनी गोल 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 स्पॉट आणि या साईडने एक गोल 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 स्पॉट राहणार. आणि पाठीवर डोक्यापासून शेपटीपर्यंत या अशा पद्धतीचं त्याच्यावर निशाण राहणार, डोक्यापासून शेपटीपर्यंत. हे तुम्ही त्यात बघा. तर यासारखे अजून दुसरे साप दिसतात, जसं धुरक्या घोणस असेल, कॉमन सँड बॉ ज्याला म्हणतो, किंवा अजगर असेल. अजगर पण याच्याशी मिळता जुळता, धुरक्या घोणस पण याच्याशी मिळता जुळता आहे. त्यांचे पण फोटो बघा तुम्ही कसे कसे दिसतात ते. हा धुरक्या घोणस आणि हा इंडियन रॉक पायथन म्हणजे अजगर. तर यांच्यामध्ये फरक बघा. यांचे जे स्पॉट आहे हे वाकडे तिकडे दिसणार तुम्हाला, सरळ एका लाईनीत नाही दिसणार. तसे घोणसचे 3 स्पॉट राहणार, गोल 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 साईडने, आणि वरून या अशा प्रकारे माळीसारखं त्याच्यावर डिझाईन राहणार डोक्यापासून शेपटीपर्यंत. त्याच्यामध्ये जो कलर असतो तो एखाद्या वेळेस जे छोटे असतात त्यांचा कलर ब्लॅक मध्ये येणार आहे. आणि या बघा, या घोणसचा आणि या घोणसचा फोटो बघा तुम्ही. याच्यात तुम्हाला ब्लॅक स्पॉट दिसतील, याच्यात पिवळसर दिसतील. तर याचं कारण म्हणजे जे लहान घोणस जे असतात ते जसे जसे मोठे होत चालतात, जसे लहान असतात त्यावेळेस त्यांचे ब्लॅक असतात व हळूहळू ते फिकट होत चालतात. किंवा मग त्यांचं जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये पण याच्यावर फरक जाणवतो, थोडाफार शेडिंग त्यांचं चेंज होतो. जसा काळी माती आहे, चिखल आहे, ओलावा आहे, अशा ठिकाणी ब्लॅक स्पॉटचे घोणस सापड आढळतात.
आणि जिथं उष्णता आहे, जिथं कोरड जमीन आहे, अशा ठिकाणी हे असे आढळतात. तर हा त्यांचा फरक असू शकतो, किंवा त्यांच्या ब्लड मध्ये किंवा आई वडिलापासून त्यांना कलर मिळाला असेल, हे पण एक कारण आहे. असे भरपूर कारण आहेत, पण हे स्पॉट तुम्हाला बघायचे मेन अशी डिझाईन. तर याच्यामध्ये हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं. हे तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्येच ऐकलं असेल, सर्वांकडून तुम्ही ऐकलं असेल. हेमोटॉक्सिक नावाचं विष सगळ्यात खतरनाक हायली व्हेनमस असतं. पण यामध्ये दोन आणखीन घटक असतात, सायटोटॉक्सिक आणि नेफ्रोटॉक्सिक. आणि हेमोटॉक्सिक जे विष आहे, हे तुमचं रक्त घट्ट करणार, जेली सारखं करणार, घट्ट करणार आणि पातळही करणार. आणि नंतर काय होईल, पातळ झाल्यामुळे तुमच्या हिरड्यांमधून लघवी वाटे सगळीकडून तुमचं ब्लड येणार. हे हेमोटॉक्सिक नावाचं विष हे काम करत असतं. तर सायटोटॉक्सिक जे हे काय करतं, सूज येणं, जखम जी ती अशी खराब करणं, हे काम सायटोटॉक्सिक नावाचं विष करत असतं. आणि नेफ्रोटॉक्सिक जे नावाचं विष असतं, हे तुमची किडनी डॅमेज करणं, हे काम नेफ्रोटॉक्सिक नावाचं विष करत असतं. या दोन प्रकारचे विषांचे घटक पण त्याच्यात असतात. आणि हायली मेन विष त्याचं हेमोटॉक्सिक असतं. या सापाची जी बाईट आहे, ही जास्त करून शेतकरी आणि मजूर लोकांना जास्त होती. कारण हा साप जो आहे घरात कमी आढळतो, पण शेतीमध्ये जे शेतकरी असतात अशा ठिकाणी लाकडामध्ये बसणारा साप आहे. जिथं लाकडाचे ढिगारा तुम्ही ठेवलेला असतं, सरपण जिथं ठेवलेला असतं, किंवा याचा जो कलर असतो, हा वाळेल जो पाला असतो पाचोळा, याच्यामध्ये मिळता जुळता कलर असतो, त्याच्यामध्ये तो मॅच होतो. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त आढळतो. आणि त्यामुळे याचा धोका शेतकरी मजूर लोक यांना याचा धोका जरा दंशाचा जास्त आहे. तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत, मजूर लोकांपर्यंतही पोहोचवा, प्रत्येकाने शेअर करा. आणि हा जर तुम्हाला चावला तर सगळ्यात कमी वेळ देणारा साप आहे हा. कारण मण्यार जर चावला तर तुम्हाला 6-7 घंटे काही नाही होणार. नाग जर चावला तर 2.5 ते 3 तास काही नाही होणार. पण घोणस जर चावली तर 1.5 ते 2 तास काही नाही होणार. कारण जास्त प्रमाणात विष सोडता, याचं विष प्रमाण सोडण्याचंही जास्त आहे. जास्त प्रमाणात विष सोडल्यामुळं त्याचा परिणाम होतो. तर तुम्हाला ज्यावेळेस त्याची बाईट होईल, आता बाईट झाल्याच्या नंतर नाग चावला, मण्यार चावला, तर तुम्ही पट्टी बांधू शकता. हाताला चाव, पायाला चाव, तुम्ही पट्टी बांधू शकता. पण घोणसचा बाईट झाल्याच्या नंतर तुम्ही कधी पट्टी बांधायची नाही, हे लक्षात ठेवा. कारण पट्टी जर बांधली तर हा हात पूर्ण तुमचा गँग्रीन सारखा हळूहळू होत चालणार. ते विष जे असतं तुम्हाला सांगितलं मी, ते पूर्ण पगाळण्याचं काम करणार स्किन. तर पट्टी कोणी बांधायची नाही, हे लक्षात ठेवा. घोणस चावल्याच्या नंतर सरळ तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणं. सरकारी हॉस्पिटलला जा, अँटीव्हेनम सरकारकडून फ्री असतात. 0 बजेट तुमचं, तिथं तुम्हाला कमी पैसे लागेल. सरकारी मध्ये, प्रायव्हेट मध्ये थोडे जास्त पैसे लागतील. तर सरकारी मध्ये जा. जर बाईट झालाच तर सरळ पटकन गाडीवर बसा की हॉस्पिटलला पोहोचा. 1 तासाच्या आत तुम्हाला हॉस्पिटलला जाणं. हळूहळू त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. जखम येईल, चावल्याच्या नंतर सूज येईल. सूज खूप भरपूर येते, कधी कधी इथपर्यंत सुचतं, कधी कधी पूर्ण हात पण सुचतं, कधी कधी कोणाचं पूर्ण शरीर पण सुचतं. मित्रांनो, हायली व्हेनमस साप आहे, याच्या जवळ कोणी जाण्याचा प्रयत्न करू नका सर्पमित्रांशिवाय. तुम्हाला काय वाटतं की तो शांत बसलेला आहे, विटोळा करून बसतो. घोणस असा साप आहे जो जास्त फिरणार नाही, जास्त चालणार नाही, एका जागेवर जास्त काळ त्याचा शिकार येण्याची तो वाट बघत असतो. असे वेटोळा करून शांतपणे पडून राहणार आणि त्याच्या शिकारचा तो वाट बघत असतो. कधी शिकार येणार आणि त्याच्यावर झपाटा मारणार, त्याला सोडून देणार. मग तो मेल्याच्या नंतर त्याला सेन्स भरपूर असतो, मग त्याच्याकडे जाणार, मग त्याला खाणार. तर असा तो शिकार करत असतो घोणस साप. तर रात्रीचा जास्त ऍक्टिव्ह होतो आणि दिवसा पण निघतो, पण रात्रीचा जास्त ऍक्टिव्ह होतो हा साप. आणि शिकार जो करतो हा
सेकंदामध्ये असा झपाट्टा मारून वापस येणार, वीज सोडून तुम्हाला कळू पण देणार नाही. तर इतका म्हणजे स्प्रिंग सारखा अटॅक करतो. तर त्याच्या जवळ कोणी जाऊ नका. म्हणजे असं तुम्हाला वाटेल वेटोळा घातलेला आहे. आणि त्याचा जो आवाज आहे कुक्करच्या शिट्टी सारखा तो आवाज करत असतो. एकदम खतरनाक आवाज करत असतो. कुक्करची शिट्टी जशी वाजते त्या प्रकारे तो आवाज करतो. म्हणजे तो तुम्हाला वॉर्निंग देतो का माझ्या जवळ कोणी येऊ नका. आता भरपूर शेतकरी लोक आहे, भरपूर खेड्यातील लोक असतील, ग्रामीण भागातील लोक असतील, तर हे घोणसला अजगर समजतात. भरपूर लोक अजगर समजतात आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जवळ जाऊ नका, कारण लई खतरनाक साप येतो. तो चावल्यानंतर जी जखम होते, डॉक्टर तुम्हाला वाचवतीलही, पण ती जखम जी आहे ती तुमची वर्ष 2 वर्ष सुद्धा नीट होणार नाही, व्यवस्थित होणार नाही. तर हे लक्ष ठेवा, त्याच्या बाईट होऊ देऊ नका, काळजी घ्या. तुम्ही चालताना सर्पदंशामध्ये 99% हा साप कारणीभूत आहे. सर्पदंश या सापाचे जास्त प्रमाणात आढळतात. आता माझ्या अनुभवामध्ये तरी मी इतक्या वर्षापासून बघतोय, नागाचे कमी बाईट आहे, मण्यारचे कमी बाईट आहे, पण घोणसचे बाईट जास्त येतात. आणि हे या थंडीच्या काळामध्ये जास्त येतात. थंडीमध्ये त्यांचा मीटिंग पिरियड असतो, त्यामुळे ते एका जागेवर 3-3, 4-4 सुद्धा आढळू शकतात. आता कोणी सर्पमित्र जर असेल, गबाळामध्ये जात असेल, तर त्याला पकडण्याची गरज नाही गबाळात जर असेल तर, कारण आपण एकाला पकडायला जातो आणि दुसरा खालून बाईट करतो. तर तिथं 3-4 असू शकतात, म्हणजे मीटिंग पिरियड असल्यामुळं. तर हे सर्पमित्रांनी पण लक्षात ठेवा, जास्त रिस्क घेऊ नका. टॉंग शिवाय, हुक शिवाय त्याला हँडल करू नका. कारण चांगले चांगले सर्पमित्र आहे, खूप अनुभवी सर्पमित्र जे 30-30 वर्षापासून काम करतात, त्यांना सुद्धा बाईट झालेला आहे. आता रजत शहाचा व्हिडिओ मी टाकला होता, लोकांना सांगत होते त्याच्या समोर जोपर्यंत मध्ये नाही जात तर असं करा, तसं करा, अशी बॅग पकडा. तर ते टॉंग असू, हुक असू, सगळ्याला सोडून तिने बोटावर त्याच्या चावला होता. म्हणजे त्यांना इतका सेन्स असतो, गरम रक्त कुठे हे त्यांना लगेच कळतं. तर आपण चिमटा जरी हातात घेतला, टॉंग जरी हातात घेतली, तर त्यांना ते गरम रक्त लगेच जाणवतो कुठे, ते हातावर पण चावू शकतात. हे पण एक लक्षात ठेवा. आता एक आमच्या एक सर्पमित्र होता येवल्या साईडचा, 7-8 वर्षापूर्वी एक व्हिडिओ आला होता व्हॉट्सअपवर. तिने पण असं शेपटीने पकडला तो, आणि त्याच्या बेंबी जवळ चावला. तेव्हापासून तिने काम सोडून दिलं. त्याच्यानंतर अजून कोल्हापूर साईडला एक सर्पमित्र होता, मला वाटतं 2-1 वर्ष झाले त्या गोष्टीला. तिने एक घोणस पकडला, एक घोणस गोणीत टाकला, दुसरा पकडला, चावला, आणि 5-10 मिनिटातच तोही गेला. म्हणजे घोणस किती खतरनाक आहे, तो घाबरला, त्याला अटॅक आला आणि तो पण मेला. म्हणजे असे भरपूर किस्से घडतायत. भरपूर सर्पमित्रांचाही जीव जातोय या सापामुळे. पण डोकं शांत ठेवून, विचार करून, चांगल्या पद्धतीने त्याला हँडल करा, व्यवस्थितपणे. स्टंटबाजी करू नका, व्हिडिओसाठी, व्ह्यूजसाठी स्टंटबाजी अजिबात करू नका. या सापाबद्दल तरी, म्हणजे दुसऱ्या सापाबद्दल करा असं नाही, पण स्टंटबाजी कोणी करू नका. तो समोरून झाप मारू शकतो, त्याची जी हाईट असते त्याच्या 3 पट तो झाप मारू शकतो, आणि साईडने सुद्धा झाप मारू शकतो. असे समोरून तर मारणार, आणि साईडने सुद्धा तो झाप मारू शकतो. तर पाठीमागच्या साईडने शेपटीने उचलायचं. आता शेपटीने जरी उचललं तर मागे एक सर्पमित्राला वर हातावर त्याने बाईट केला होता, इथं चावला होता. आणि चावल्यावर काय कंडिशन होती हे तुम्हाला आता काही फोटो दाखवतो मी. हे फोटो बघा, चावल्यावर त्याचे वरणारे परिणाम आहे. आता हा एक फोटो बघा, यामध्ये डॉक्टरची चिठ्ठी पण आहे. मी तुम्हाला साईडने दाखवतो झूम करून. तर कशा पद्धतीने तिची पाठ झालेली आहे ते बघा, पूर्ण काळी पडलेली आहे. आणि याच्या पुढचा जो फोटो आहे तो मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही, इतका खतरनाक फोटो आहे तो. तर पूर्ण स्किन जी आहे तिची पूर्ण ती निघलेली होती, पूर्ण लाल झालेला होता. तो फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर खूप खतरनाक परिणाम होतात या विषयाचे. तर प्रत्येकाने काळजी घ्या. थंडीमध्ये हे जास्त प्रमाणात निघतात, आणि यांचे संख्या जी, आता नाग जसे अंडे देतो, मण्यार जसे अंडे देतो,
तर हा जो साप आहे हा डायरेक्ट घोणस पिल्लांना डायरेक्ट जन्म देत असतो. 60-70 पिल्ल तर कुठंच गेलेले. याचं 104 पर्यंत पिल्लांचं रेकॉर्ड आहे. त्याला 6 वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एक सांगितलं होतं की घोणसला 4 दात असतात. 4 दात असतात म्हणजे कसं देवानी त्याला असं बनवलेलं आहे. त्यांचे दात भारतामध्ये सगळ्यात मोठे दात हे घोणसचे असतात. जगामध्ये बबून वायपर म्हणून साप आहे, त्याचे सगळ्यात मोठे असतात आणि आपल्या भारतामध्ये घोणसचे सगळ्यात मोठे असतात. तर ते भविष्यामध्ये जर समजा काही शिकार करताना कुठं काही झालं तर तुटले तर त्याला ते देवाने असे दात दिलेले. समजा हे 2 आहे, हा जर तुटला तर लगेच हिरड्यामध्ये आपल्याला असतो, हा बाहेर येतो. तर असे त्याला ते मी गारोड्यांसाठी बोललेलो होतो त्या व्हिडिओमध्ये. तर त्याला ते पण आहे, 4 दात असतात त्याला. मित्रांनो इतका खतरनाक साप आहे म्हणून काय याला मारायचं नसतं. या सापाचं विषच तुम्हाला वाचवणार आहे. हा जर तुम्हाला चावला तर याचं विषच तुम्हाला अँटी व्हेनम म्हणजे सापाचं विषच असतं, तेच तुम्हाला सलाईन मधून देणार पृथ्वीवर. तोच एक मात्र इलाज आहे सर्पदंश झाल्याच्या नंतर. याच्या विषापासून आपल्या लिव्हरच्या म्हणा, किडनीच्या म्हणा, सगळ्या गोळ्या औषधं यापासून बनतात. कॅन्सरचं जे सगळ्यात मेन औषध आहे ते सापांच्या विषापासून तयार होत असतात. तर साप विषारी जरी असले तर कोणी मारायचं नाहीये, कोणी कोणाला मारायचा अधिकार दिलेला नाहीये. एक देवानी दी चैन बनवलेली आहे उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी. साप वाचवा, निसर्ग वाचवा हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय छत्रपती संभाजीनगर.